लातूर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, शेतात गांजाची अवैध लागवडीवर कारवाई, 5,22,000चा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. बातमी आहे पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथून. पाहूया सविस्तरपणे. लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 18 मार्च 2026 रोजी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत शेतजमिनीचा गैरवापर करून गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार मौजे गोंदेगाव तालुका जिल्हा लातूर येथील इसम राजकुमार छत्रभुज देशमुख वय वर्ष 56 हा स्वतःच्या शेतात ऊसाच्या पिकामध्ये लपून गांजाची लागवड करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. सदर माहितीची तात्काळ पडताळणी करून माननीय पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात छापेमारीचं नियोजन करण्यात आलं. पोलीस पथकाने गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक 132 मधील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये लपवून लागवड केलेली एकूण 108 गांजाची झाडे आढळून आली. आरोपी राजकुमार देशमुख यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्रीसाठी लागवड केल्याचं निदर्शनास आले. सदर गांजाची झाडे पंचांसमक्ष मुळासकट उपटून पोत्यांमध्ये भरून त्यांचे वजन करण्यात आले. एकूण वजन 34 किलो 805 ग्रॅम एवढे असून त्याची अंदाजे किंमत 5,22,075 एवढी असून ते मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या धडक कारवाईत वरिष्ठांचे मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथक प्रमुख म्हणून नेतृत्व केले. त्यांच्यासोबत कारवाई दरम्यान कायदेशीर पारदर्शकता राखण्यासाठी महसूल आणि इतर शासकीय यंत्रणांचा समन्वय साधण्यात आला आणि यामध्ये नायब तहसीलदार गजानन अंबर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, सहाय्यक फौजदार सर्जेराव जगताप तसेच पोलीस अंमलदार मोहन सुरवसे, चंद्रकांत डांगे, सूर्यकांत कलमे, संजय कांबळे, सचिन धारेकर, तुळशीराम बरोरे, पाराजी पुट्टेवाड, प्रदीप चोपणे, संतोष खांडेकर, शासकीय व्हिडिओग्राफर सुहास जाधव तसेच वैध मापनशास्त्र विभागाचे निरीक्षक टी टेकाळे, कृषी विभागाचे शासकीय पंच राहुल अंधारे, दिलीप पोद्दार यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. संपूर्ण कारवाई ही व्हिडिओग्राफीद्वारे नोंदवण्यात आली. सदर प्रकरणी आरोपीविरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 क व 20 क अन्वये पोलीस ठाणे गातेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे आणि या प्रकरणामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यात येतो आहे. लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थाविरोधात मोहीम राबवण्यात येत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे. अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेटसाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह.